नागपूरमध्ये वैद्यकीय कामगिरीचा विक्रम, कर्करोगग्रस्त रुग्णाचे लिंग एका टप्प्यात पुन्हा निर्माण। लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मध्य भारताची पहिली एकदशीय लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया यशस्वी। 9.5 तासांची दुर्मिळ शस्त्रक्रिया, कर्करोगामुळे गमावलेले लिंग पुन्हा तयार। लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर इथं प्लास्टिक सर्जनच्या चमूने मध्य भारतात पहिल्यांदाच राजस्थानमधील एका तरुणाचे, वय 40 असणाऱ्या तरुणाचं संपूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून एक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। या रुग्णाला 8 वर्षापूर्वी कर्करोगामुळे लिंग गमवावं लागलं होतं। लिंगाच्या रचनेसाठी रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग पुनर्बांधणी करण्यात आली आणि नंतर जघन भागात लावण्यात आलं। लिंगात रक्तपुरवठा करणं, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणं आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणं या बाबींचा समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता। ती संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी 9.5 तास लागले। अशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात। यासाठी आवश्यक असलेला अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप लता मंगेशकर हॉस्पिटल इथं उपलब्ध आहे। कर्करोगाव्यतिरिक्त अशा पुनर्रचनात्मक प्रक्रिया, ट्रॉमॅटिक अर्थात अपघाती लिंग विच्छेदन आणि लिंग पुष्टीकरण शस्त्रक्रिया, लिंग बदल शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांसाठी या सुविधा फायदेशीर ठरू शकतात। अधिष्ठाता डॉक्टर सजल मित्रा यांनी या कार्याचं कौतुक केलं आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या वैद्यकीय चमूचं अभिनंदन केलं। डॉक्टर जितेंद्र मेहता, डॉक्टर समीर महाकाळकर, डॉक्टर अश्विनी पंडितराव, डॉक्टर देव पटेल, डॉक्टर अभिराम मुंडले, डॉक्टर कवरबीर, डॉक्टर पल्लवी या चमून ही कामगिरी पार पाडली। डॉक्टर अंजली भुरे, डॉक्टर मधुश्री शहा, डॉक्टर केतकी मारोडकर, डॉक्टर रचना नैताम, डॉक्टर गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचं काम केलं। वैद्यकीय अधीक्षक व उपअधिष्ठाता डॉक्टर नितीन देवस्थळे यांनी सर्व लॉजिस्टिक सपोर्ट प्रदान केला। शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झालाय। आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या सरकारी योजना अंतर्गत हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पिटल इथं शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय उपचार नियमितपणे मोफत केले जातात।